मला ज्याले माहिती ती 100 कमी दे, पण ह्याचा गुण लय वाईट आहे. त्याला काय गुण आहे? हे भूत जर तू विकत घरी नेलं आणि ह्याचं पहिलं काम आपल्याला सांगूच तर दुसरं सांगितलं तर बरं, नाहीतर जन नेले त्याचं नरड दाबून मारत या ती म्हणणार मी बी त्याच्या पुढचा आहे. ते 250 भूत घेतलं घरी आलं, त्याचा लई मोठा फायदा झाला. गरीब होत त्याचं 1 एकर रान होतं, बांध फुकरून पाऊण एकर झालं. कडे ज्याने बांध फुकरून पाऊण एकर झालं. बघा, बोताला ट्रॅक्टर चालू करून दिला, त्याला सांगितलं 1 एकर नांगर. बांध फोडणार कोण असत? बोतच अशी बांध फोडणार, ते काही सरळ असतो. तुम्ही शेतकरी जाता जाता माझे एवढं 2-3 शब्द ऐका साहेब, माफी मागू ना. बांधाला, पाण्याला, वाटला कुणाला अडवू नका. एखाद्याची पाईपलाईन चालली असेल नका अडवू साहेब. एखाद्याला पाण्याची पाईपलाईन ऐका, त्याचा फायदाही सांगतो. माझं रान उजनीच्या कॅनालच्या 500 फुटावर आहे. माझ्या रानातनं 38 पाईपी गेल्या. किती पायपी? बाळूमामाच्या पुढे लाभार बोलणार नाही, 1 रुपया कोणाचा घेतला नाही. पण ज्याच्या रानातनं पाईपलाईन गेल्या, त्याने कुणी 50 घे, कुणी 1,00,000 घे, कुणी तर म्हणला पाईप टाकतो का, पाईपी टाकून देतोय का. गरज असल्यामुळे लोकांनी पाईपी टाकून दिल्या. मी कुणाचा रुपया घेतला नाही. माझ्या हिरीचं पाणी 1 फूट सुद्धा खाली जात नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. माझे ऊस घेऊन पाईपलाईन नाही, पण 12 लोकांनी माझ्या रानात टी काढलाय. फायदा का तोटे? वाट अडू नका तुमच्या पाया पोरता. आता जर वाट अडवला तर पुन्हा जन्म तुम्हाला बिगर वाटत मरायला चाळायला जागा सुद्धा मिळणार. आपण शेतकरी बाबा, काय काय लोक काय करते, कडद घेते. आता कुठं जातो? त्याला लाख काय लागते. त्याचं तू जर असं घेतलं ना, तुझं फोकाटच जाईल. बोला, पाणी आणि वाट अडवू नका. साधू संत असतात ना, त्यांनी स्वतःवर आघात घेतला आणि जगाचं कल्याण केलं. किती आघात घेतला? माझे जगद्गुरु तुकोबराया, आणि त्या तुकोबरायाच्या कीर्तनाला सावजी कासार यायचा. कोण यायचा? सावजी कासार. पण त्याच्या बायकोला पटत नव्हतं. मावशाव, तुम्हाला तर कुठे पडतंय? आम्ही कीर्तनाला भाषणाला गेल्यावर पडतंय. कारण सांगा, टाळकऱ्याचा घरच्यात गावात नीट आहे का? मी बऱ्याच वेळा सांगत असतो, टाळकऱ्याच्या बायकोपेक्षा पेंढऱ्याची बायको लई चांगली. ती मार खाते पण तिथं या नाही दुसरं शिवाय. पण हे जर 500-500 घरला नेलं, उद्या आहे का कुठे? उगा आम्ही काळं पडलो नाही, बोलले खाऊन काळं पडलो. जाऊया, फुकट जावं लागायचं. नारळ सुद्धा नाही म्हटल्यावर सावजी कासाराची बायको वारडायची, म्हणायची 1 ना 1 दिवस तुकोबरायसारखं तुमचं होईल. तुकोबरायचं झालतं काय? दुष्काळ आटिले द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करता मेले. एवढे जागीरदारी तुकोबरायचे. पण बायको अन्न करून मिळते. महाराष्ट्राचा जनता प्रसन्न आहे, पण काही मागित नाही तरी सुद्धा दुःख नाही. तुम्ही 1 दिवस तुकोबरायसारखं होताल असं म्हटल्यावर ऐकत नाही. म्हणजे बरोबर काटा काढा ठेवलं, पण मालकाचा नाही तुकोबरायचा. आणि सावजी कासाराची बायको म्हणजे मालक रोजच कीर्तनाला जाता. आता एकदा महाराजाला आपल्या घालला. सावजी कासार आनंद झाला. कधी नाही दिसत सुचली. आणि सावजी कासार तुकोबराय घरला घेऊन आले. आल्याबरोबर त्यांची सेवा चांगली केली. न देता तरी देऊ नका अन्न, भुकाचे जेवण तरी बाजा, घालू नका दूध यामध्ये सार, ताकाचे तरी उपकार करा. जेवण केलं,
रात्रभर मुक्त मला तुकोबरा तिथं ठेवलं दोघं